की गायत्रीच्या लग्नाला म्हणू? खंडेरायाच्या लग्नाला नाही, अहो आमच्या किरणच्या लग्नाला गायत्री नवरी नटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, खंडेरायाच्या लग्नाला बालू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बालू नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. हो झालं जाय हो, आता आमच्या सगळी पोळी आपोआप उलगडली आहे. छान छान. आणि मग माझाच होशील ना ऑप्शन नको आहेत आता, आहे ना? छान. अशी पहिली भेट झाली, बघता बघता लग्नाची सगळी तयारी पूर्ण झाली आणि अहो बघता बघता नवरदेव मंडपात आले सुद्धा. या गोदांड्यावरून बोलते नवरा कोणाचा येतो, या गोदांड्यावरून बोलते नवरा कोणाचा येतो, त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक, त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी साड्या, त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी साड्या, त्यांच्या डोळीमध्ये सायलीच्या गोहेल्या, त्यांच्या डोळीमध्ये सायलीच्या गोहेल्या, त्या चालल्या गो चालल्या ठुमकत मुरडत, त्या चालल्या गो चालल्या ठुमकत मुरडत, या गोदांड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो, या गोदांड्यावरनं बोलते नवरा कुणाचा येतो. सरस्वतीच्या यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया, चर्मण्वती वेदिका क्षिप्रा नेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी पूर्णात पूर्ण जलय समुद्र सरिता, पूर्यात सदा मंगलम शुभमंगलम सावधान. लग्न सोहळा पार पडला आणि गायत्रीने सप्तपदी घेतली आणि जन्मोजन्मी तुमची साथ देण्याची तिने शपथ घेतली. वटसावित्रीचं व्रत तिने स्वीकारलं. अशीच तुमची जोडी जन्मोजन्मी अशीच बहारदार आणि एकमेकांना साथ देणारी राहू दे. छान छान. सप्तपदी ही रोज चालते नारायणाची कथा, श्री ऐका सत्यनारायणाची कथा, श्री हरी जगत्ता दूर करी तो कथा, ऐका सत्यनारायणाची कथा, श्री ऐका सत्यनारायणाची कथा. हो आता कुठे, आता कुठला क्षण पुढचा तुम्ही सांगा. सत्यनारायणाच्या पूजेनंतर कुठे जातात? यांना खूप घाई झाली आहे, पुढे पुढे पडतात. आम्ही देवदर्शन करतो बरोबर ना. श्री सिद्धिविनायक, मुंबादेवी, महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती, आपण सर्व मुंबईतले रहिवासी पहिलं जोडपं हे या सगळ्या दैवतांना नमस्कार करूनच आपल्या संसाराची गाडी पुढे सरकवतात बरोबर ना. तर आता याच्यानंतर हे दर्शन सुद्धा झालं आणि आता तो उत्कटतेचा क्षण आला, तो म्हणजे कुठला क्षण? कुठला?
गोंधळ. अरे वा, गोंधळ पण घातलेला. छान छान छान. आपण पण गोंधळ घेऊया. भक्ती भावे नवल करुणी गोंधळ तुझा मांडीला. जुगाड करायला लागेल. कॅरी बॅगचा जुगाड करायला लागेल. काहीतरी असं नाही ना, चिकट टेप पुढे ठेवलं. चिकट टेप पुढे मौज करून. आता पुढे काय? सत्यनारायणाची पूजा झाली, देवदर्शन सुद्धा झालं आणि गोंधळ पण झाला. आता पुढचा उत्कटतेचा क्षण कुठला? अच्छा जाऊन आलो ते पण जाऊन आला. आणि आम्हाला ते कळू दे की कुठे गेले ना? अंदमान निकोबार. अरे बापरे, अंदमान निकोबार सगळं बघून आलो. छान छान. जारे माझ्या माहेरा ऋण जुळ पासरा. जारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा. आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा. ऋण जुळ पासरा माझं माहेर सावली. भाऊरायाला गायत्रीची हाक समजली आणि तो येऊन माहेरी घेऊन जातो. माहेरच्या अंगणात मैत्रिणी भेटतात आणि असे फुगड्यांचे खेळ चालू होतात. 12 घरच्या 12 जणी खेळी तो अंगणी. अंगणात रंगली ग माहेरची गाणी. 12 घरच्या 12 जणी खेळी तो अंगणी. अंगणात रंगली ग माहेरची गाणी. काय सांगू माझं माहेर मोलाचं. कसं सांगू राजा इंद्राच्या तोलाचं. हो माहेरीचा जेव्हा जसा देवाजीची करणी. अंगणात रंगली ग माहेरची गाणी. अंगणात रंगली ग माहेरची गाणी. अंगणात रंगली ग माहेरची गाणी. माहेरी जीवाभावाच्या मैत्रिणी भेटल्या की हातात हात घालून उभी फुगडी खेळायची मजाच काही और असते. चला ग सयानो, आता आपण उभी फुगडी खेळूया. अरण्यावर करंडा. अरण्यावर करंडा करंड्यावर मोर. अरण्यावर करंडा करंड्यावर मोर. माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोरबाई चंद्राची कोर. करंड्यावर करंडा करंड्यावर मोर. माझ्याशी फुगडी खेळते चंद्राची कोरबाई चंद्राची कोर.
फुगड्या घालताना सेल्फी तर हवाच. आम्ही दोघी मैत्रिणी दादरावर आम्ही दोघी मैत्रिणी दादरावर सेल्फी काढू पदरावर बाई पदरावर. आम्ही दोघी मैत्रिणी दादरावर सेल्फी काढू पदरावर बाई पदरावर. सेल्फी काढू पदरावर बाई पदरावर. अजून मधून टाळ्या वाजवल्या तर जरा बरं वाटेल आपल्याला. आणि दंड फुगडी दंडाची दंड तो बाकी सोन्याची कशी ग बाई मेलायची. दंड फुगडी दंडाची दंड तो बाकी सोन्याची कशी ग बाई मेलायची. कशी ग बाई मेलायची. आता एक खास मोबाईलची फुगडी आहे. मोबाईलची आपण पहिलं म्हणायचो लहान मुलांनी मोबाईल वापरायचा नाही किंवा डोळे खराब होतात. पण या 2 वर्षात त्या मोबाईलने मुलांना तारून नेलं असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण ऑनलाईन मोबाईलवर शिकत होतो. पण गंमत अशी झाली अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलचा खूपच वापर होऊ लागला. त्याच्यावर एक छानसे गाणं. श्लोक साई साई असं खाली बस ना तू. खाली बस मैत्रीण तिचं नाव काय? कस्तुरी. अरे वा छान. कस्तुरीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हो बरोबर. घागरीचा खेळ खेळायचा का? आता बघा घागरीला टाळ्या वाजवल्या आता डायरेक्ट लाटण्या काढताय.
बरोबर. आता तुम्ही बघतच राहा एक एक काय हत्यार काढतात बाहेर. हा लाटाबाई. लाटाबाई लाट्या लाटाबाई लाट्या मामाने दिल्या मला. लाटाबाई लाट्या मामाने दिल्या मला. कृष्ण गुजरी राधा गुजरी गळ्यातला हार माझा कदरी. काय करू बाई गळ्यातला हार माझा चोरला की काय. गळ्यातला हार माझा चोरला की काय. गळ्यातला हार माझा चोरला की काय. उद्या पोळ्या लाटायच्याच नाही तर अर्धा लाटल्या घेऊन गेले. सूप हे सुखी संसाराचं प्रतीक म्हणजे बाईचं जे आपण स्किल बोलतो ना स्किल कौशल्य तर या सुपामध्ये असतं. तांदूळ वेचताना आपण त्यातला खडा बाहेर टाकतो आणि बरोबर तांदूळ सुपामध्ये घालतो. या सुपलीच्या खेळामध्ये सुद्धा माझ्या मनात दाखवत आहे. सुप सुप सुपली सुपाला घागरी. सुप सुप सुपली सुपाला घागरी. सुप सुप सुपली सुपाला घागरी. हे सुपा कोड्या बंधराचा. हे सुपा वरळी बंधराचा. सुप सुप सुपली सुपाला घागरी. सुपली सुपाला घागरी. हे सुपा कोड्या गावाचा. हे सुपा विक्रोळी गावाचा. सुप सुप सुपली सुपाला घागरी. सुप सुप सुपली सुपाला घागरी. हे सुपा कोणाच्या घराचं. हे सुपा सायलीच्या घराचं. सुप सुप सुपली सुपाला घागरी. सुप सुप सुपली सुपाला घागरी. हे सुपा कोणाच्या घराचं. हे सुपा कांचनच्या घराचं. सुप सुप सुपली सुपाला घागरी. 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 हे सुपा कोण्या घराचं. हे सुपा वरळी बंधराचं. हे सुपा विक्रोळी गावाचं. शोभा छान नाचले. शोभा आमची शोभा खूप छान उखाणं घेतलंय. शोभा एक उखाणं घे. बरं कोण उखाणं घेईल छान. जिंजिन जिन्यात बसले मेन्यात. साडी सोळी अंगात. गुलाल भागात लंगा मोठी. जायफळ होती अंड्या अंडे सात. त्याच्यात मोठी परातीत होता भात. भातावर घातलं तूप. तुपासारखा रूप रूपासारखा जोडा. चंद्रमणीने घातला महाराष्ट्राला वेळा. रक्तस्रावाचा स्नेहाचा जन्मजन्मीचा जोडा. आमची तुम्ही आता एक नाव सगळे जरा शांत सिरियस झाले. थोडस एक छान पैकी नाव. अरे मी घेण्याआधी यांना सांगूया ना. एक 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 तुमच्याकडे असं समजा भावजे आले पैठणी घेऊन. बरं आधी मी घेऊ नंतर घ्यायचं. ऐका 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 एक छानसा उखाणा. तुम्ही नेहमी बटाट्याची भाजी करता. घेऊया ना. सॉरी हा तुम्ही शिरा खाल्लाय का कधी. शिरा रोजच खात असाल बरोबर. कमी गोड किंवा जास्त गोड. आपण बटाट्याचा कधी शिरा केलाय तुम्ही. आता मी बटाट्याच्या शिऱ्याची तुम्हाला रेसिपी पण सांगते आणि उखाणा पण घेते. ऐका मी तर घरी जाऊन तुम्हाला करता येईल. बटाट्याचा केला शिरा.
कसला केला शिरा? बटाट्याचा केला शिरा, त्यात खोबरं घातलं किसून किसून. बटाट्याचा केला शिरा, त्यात खोबरं घातलं किसून किसून. मिलिंदराव बसले रुसून, त्यांना मी घेतलं चाटून पुसून. आता ही रेसिपी तुम्हाला घरी जाऊन करायची. आता गायत्री छान उखाणा घेणार आहे, तिने तोपर्यंत मनात तयार केलाय. बरं चालेल. आज तुम्ही सेलिब्रिटी आहात, तुम्ही सांगाल ते ऐकणार आम्ही. 5 मिनिटं दिली तुम्हाला. बरं आता चाटून पुसून झालंच आहे, तर आपण किसचं गाणं घेऊया. बघा महिने हसतायत. अहो ते किस एवढा किसून किसून त्याला म्हणजे त्याचा अर्थ एकदम वेगळा झालाय. अहो तो किस नाही वहिनी, हा दोडक्याचा किस. किस बाय किस, दोडका किस आपण ठेवू. किस बाय किस, दोडका किस. किस बाय किस, दोडका किस. माझ्याने दोडका किसवेना, दादाला बायको करवेना. केली होती ती रुळी पांगळी, तिचं माझं पटेना. किस बाय किस, दोडका किस. 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 आता गोपाचा खेळ खेळायचा. चल शिट्टी वाजली, गाडी सुटली. काय बोलते? कुठचं गाणं आहे मग? असं शिट्टी वाजली, गाडी सुटली, हे गाणं नाही आहे का? ओके चालेल. आपण गोपाचा खेळ खेळायचा आहे. गोपाचं गाणं घेऊया. गोप खेळूया, त्यात रंग भरूया. गोप खेळूया, त्यात रंग भरूया. गोप दिसेल डौलदार, गोप कसा फिरतो या गरगर. 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 पहिल्याच गाठीला, गणरायाच्या भेटीला. अहो पहिल्याच गाठीला, गणरायाच्या भेटीला गेलो आम्ही. गणपती पुळेला गेलो आम्ही. गणपती पुळेला मनोभावे पुजूया, चला आरती करूया. मनोभावे पुजूया, चला आरती करूया. छाया असू दे सर्वांवर. गोप कसा फिरतो या गरगर. गोप कसा फिरतो या गरगर. गोप कसा फिरतो
गेलो आम्ही पायी शिर्डीला त्यांचं दर्शन घेऊया नतमस्तक होऊया त्यांचं दर्शन घेऊया नतमस्तक होऊया माता ठेवूया चरणावर गोप कसा फिरतो या घर 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 साई बाबा की जय तिसरच गाठीला खंडेरायाच्या भेटीला अहो तिसरच गाठीला खंडेरायाच्या भेटीला गेलो आम्ही जेजुरीला गेलो आम्ही जेजुरीला बेला भंडार वाहूया गडावर उभूया बेला भंडार वाहूया गडावर उभूया देव बसलाय घोड्यावर गोप कसा फिरतो या घर 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 येळकोट येळकोट चौथ्याच गाठीला विठोबाच्या भेटीला अहो चौथ्याच गाठीला विठोबाच्या भेटीला गेलो आम्ही पंढरपुराला गेलो आम्ही पंढरपुराला गंगे स्नान करूया पाप मुक्त होऊया गंगे स्नान करूया पाप मुक्त होऊया माझे माहेर पंढरपूर गोप कसा फिरतो या घर 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 हो शिटी वाजली गाडी सुटली शिटी वाजली गाडी सुटली चला पारायण आयुष ऐक ना त्यांचे डान्स मस्ती करते ना मला अरे थोड्याचा आता कुठे डान्स आहे जागच्या जागी फिरव कोच केलाय का बारीक शेला मारने गेला बारीक शेला मारने गेला शेला दुखाने भिजविला शेला दुखाने भिजविला आधी होते मी आईच्या कुशी आधी होते मी आईच्या कुशी आता झाले मी लोकांची आता झाले मी लोकांची आता झाले मी लोकांची आता झाले मी लोकांची आईचे डोळे दुःखाने ओले आईचे डोळे दुःखाने ओले डोळे सावळ्या विठ्ठलाचे डोळे सावळ्या विठ्ठलाचे डोळे सावळ्या विठ्ठलाचे डोळे सावळ्या विठ्ठलाचे सावळ्या सख्या पंढरी जाऊया सावळ्या सख्या पंढरी जाऊया सावळ्या सख्या पंढरी जाऊया सावळ्या सख्या पंढरी जाऊया तुळशीची केसरा विठोबा पावले उसरा तुळशीची केसरा विठोबा पावले उसरा विठोबा पावले उसरा तुळशीची केसरा विठोबा पावले उसरा सावळ्या सख्या पंढरी जाऊया सावळ्या सख्या पंढरी जाऊया सावळ्या सख्या पंढरी जाऊया हो आता पंढरीला जाऊया म्हटलंच आहे तर मग
हा आपला महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणजे विठुराया, तर त्याच्या दर्शनाला जायचं का? अहो भक्तांनी नुसती हाक मारायची खोटी की त्यांच्या संकटात त्यांच्या मदतीला तो धावून येतो. नाचगाव घुमा खेळायचं. नाचगाव घुमा आपल्याकडे एक म्हण आहे, नाचता येईना. आता हे लोक म्हणणार जागा तोकडी आहे म्हणून, पण बघूया कसं नाचतात. नाचगाव घुमा, नाचगाव घुमा, कशी मी नाचू, नाचगाव घुमा, कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा कसा नाही आला, बाळ नाही मला. कशी मी नाचू, नाचगाव घुमा, कशी मी नाचू, नाचगाव घुमा. या गावचा त्या गावचा माळी नाही आला, वेळी नाही मला. कशी मी नाचू, नाचगाव घुमा, कशी मी नाचू, नाचगाव घुमा. या गावचा त्या गावचा सोनार नाही आला, हार नाही मला. कशी मी नाचू, नाचगाव घुमा, कशी मी नाचू, नाचगाव घुमा, कशी मी नाचू, नाचगाव घुमा, कशी मी नाचू, नाचगाव घुमा. आता एक काठवट काढायचा खेळ आहे, तो करूया आपण. खुर्चीच्या खाली खुर्चीच्या खाली. हा तोपर्यंत आपले ढोलकीवादक आहेत गुरुनाथ आंगणे, आमचे गुरुवर्य. प्रत्येक आमच्या कार्यक्रमाला उत्साहाने हजर असतात. आज सुप्रिया वहिनी आमच्या बरोबर इथे नाही आहे, तर आपण मुद्दाम त्यांच्यासाठी एक गाणं घेऊया. सुप्रिया आमच्या सगळ्यांवर अगदी विश्वास ठेवून त्यांना आमच्या बरोबर पाठवते, तर बघू ते काय उखाणा घेत आहेत. भाजी भाजी मेथीची नाही येत, कारण मेथी महाग झाली आहे. 40 रुपये 25 रुपये जुडी पडली. भाजीत भाजी कारल्याची, भाजीत भाजी कारल्याची, त्यात किती साखर घाला ती लागते कडू. भाजीत भाजी कारल्याची, त्यात किती साखर टाका ती लागते कडू. सुप्रियासारखी गोड पत्नी असताना दुसरीच्या फंदात कशाला पडू. छान छान. भाजी कडू असले तरी विचार चांगले आहेत त्यांचे, आहे ना. आता काटवट काढायची फुगडी खेळूया आपण. काटवटकाना ग काटवटकाना, खेळात रमल्या लेकी सुना. काटवटकाना ग काटवटकाना, खेळात रमल्या लेकी सुना.
तुझी फेरी नवराची संसाराच्या चक्रात बाई शंकर मंकर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर काळा काळा हा उडी घ्या उडी घ्या जावई बापू आणि सासरवाडी यांचं एक अतूट नातं असतं. अगदी कुठेही मिळणार नाही एवढा मान त्यांना सासूरवाडीला मिळतो, बरोबर ना. तर भाऊराया येऊन माहेरी घेऊन गेले. आता आपले जावई बापू सासरवाडीला जात आहेत, ते पण स्विफ्टने नव्हे, मर्सिडीजने नव्हे, खट्टार गाडीचे. चला मग खट्टार गाडी आपली चालू करूया. खट्टार गाडी मोटर गाडी दादा गीत गाय रे तुझी सासूरवाडी दादा गीत गाय रे तुझी सासूरवाडी. खट्टार गाडी मोटर गाडी दादा गीत गाय रे तुझी सासूरवाडी दादा गीत गाय रे तुझी सासूरवाडी. हातात दांडा घेऊन उभा दादा हात गाय रे तुझा सासरा मोठा दादा हात गाय रे तुझा सासरा मोठा. खट्टार गाडी मोटर गाडी दादा गीत गाय रे तुझी सासूरवाडी दादा गीत गाय रे तुझी सासूरवाडी. कमरेत कळशी घेऊन उभी दादा गीत गाय रे तुझी सासू मोठी दादा गीत गाय रे तुझी सासू मोठी. खट्टार गाडी मोटर गाडी दादा गीत गाय रे तुझी सासूरवाडी दादा गीत गाय रे तुझी सासूरवाडी. हातात सुटकेस घेऊन उभा दादा हात गाय रे तुझा मेवणा मोठा दादा हात गाय रे तुझा मेवणा मोठा. खट्टार गाडी मोटर गाडी दादा गीत गाय रे तुझी सासूरवाडी दादा गीत गाय रे तुझी सासूरवाडी. जावई बापू सासूरवाडीला आले, आता त्यांची बरदास्त ठेवायलाच पाहिजे. जावई बापू मटण करायचं ना. जरा कमी तिखट करा. थोडं जास्त तिखट करा. नाही नाही कमी तिखट करा. कमी कमी तिखट. ओके ओके. रास चढायचं तिखट असतं. वाजलं टंटन वाजलं मटण शिजलं हटकन दुखती दाड गजने रसा वाढ हटकन दुखती दाड गजने रसा वाढ. गावठी कोंबडीच्या मटणाचा रस्सा खाताना लागतो तिखट कसा. जाऊयांना फोडी फोडी वाढली माकार सरसो वाढले. जाऊयांना फोडी फोडी वाढली मला सरसो वाढ. टंटन वाजलं मटण शिजलं हडकन दुखती दाड सजने रसा रसा वाढ. हडकन दुखती दाड सजने रसा रसा वाढ. आता आमचं काय, आम्ही मालवणी लोक आहोत. तुमचं गाव कुठचं? पुण्याचा. मच्छी वगैरे खाता? मुंबईमध्ये असं सगळं का? सगळं चालतं ना. ओके ओके. तर आमच्या मैत्रिणी आहेत, आपण जावई बापूंना मटण पण घालूया, चिकन पण घालूया आणि आता मच्छी पण घालूया. आजच्या दिवस सोडून द्या. हा, माझी बांधळात सापडली नाव रे दूर किनारी हाय माझा गाव रे. नाविका रे वारा वाहे रे डौलाने हाक करा आज लाव रे. नाविका रे माझी बांधळात सापडली नाव रे दूर किनारी हाय माझा गाव रे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव
काय गावलं ग जाळ्या? बांगडे, पापलेट, हलवा काय मिळालं? सुरमई. अरे वा, आज सुरमई शाम होणार तो. छान छान. आमच्या गावात म्हणजे माझं माहेर देवगड, सिंधुदुर्ग जिल्हा, आणि आम्ही मालवणी बोलतो घरी. तर मग अशी मी दिसते गोरी गोरी, लोकांना वाटतं ब्राह्मण आहे, पण रविवार आला की माझी झोप उडते. लगेच बाजारात जाऊन मच्छी आणून परवा गावी गेलेले तर सुरमई छान मस्त फ्राय करून आणली आहे. आता तर नाही मिळणार खायला, पण जाताना वाट बघते घरचे ठेवतील ना मला एकटे. छान. काय खावं असं वाटत होतं? आम्रखंड. अरे वा, म्हणून आम्ही देवगडवाले आणि आम्रखंड याचं एक अतूट नातं आहे, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. नवऱ्याचं डोकं तर लग्न झाल्यापासूनच खात असेल ना? बरोबर. छान छान. तुम्हाला आम्ही आम्रखंड नक्की स्पॉन्सर करू, आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. सासूबाई म्हणतात मला वंशाचा दिवाच हवा, असं आईंचा हट्ट होता. असं बिलकुल नाही. अरे वा, छान छान. अशी सुधारित विचारांची माणसं मिळाली की संसाराला आणखी गोडी येते. छान. तर असंच एक गाणं आम्ही रचलंय की मुलगी पण तेवढीच महत्वाची असते जेवढा मुलगा, आणि तो वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही ज्योत असते, आणि ज्योत जर दिव्यात तेवत नसेल तर त्या दिव्याला काही अर्थ नसतो. तो घासून पुसून आपण फक्त अडगळीत ठेवून देतो. तर ज्योत आणि दिवा यांचं एक अतूट नातं आहे, जसं स्त्री आणि पुरुष. तर हेच या गाण्यातून आम्ही सांगतोय. जिंकण्याचा हा खेळ आहे. चला ग सयानो झुम्मा फुगडी खेळूया, चला ग सयानो झुम्मा फुगडी खेळूया, मुलगी गौराईचं रूप श्री भ्रूण हत्या टाळूया, मुलगी गौराईचे रूप श्री भ्रूण हत्या टाळूया, गौराईचा जागरा फुंकूया घागरा, गौराईचा जागरा फुंकूया घागरा, मुलीशिवाय आई बापाला नाही दुसरा आधार, मुलीशिवाय आई बापाला नाही दुसरा आधार, मूर्ती माया ममतेची छाया ही वात्सल्याची, मूर्ती माया ममतेची छाया ही वात्सल्याची, माता भगिनी वहिनी होऊन सेवा करतो कुटुंबाची, माता भगिनी वहिनी होऊन सेवा करतो कुटुंबाची, गौरी लक्ष्मी सरस्वती कायवर त्यांची माती, गौरी लक्ष्मी सरस्वती कायवर त्यांची माती, मुलगी त्यांची तुझी गाथा करता हत्या त्यांची, मुलगी त्यांची तुझी गाथा करता हत्या त्यांची, चला ग सयानो झुम्मा फुगडी खेळूया, चला ग सयानो झुम्मा फुगडी खेळूया, मुलगी गौराईचे रूप श्री भ्रूण हत्या टाळूया, मुलगी गौराईचे रूप श्री भ्रूण हत्या टाळूया, मुलगी गौराईचे रूप श्री भ्रूण हत्या टाळूया. टाळ्या. आता एक बिंड्या मोडकं घ्यायचं की थांबवायचं? बिंड्या मोडकं पोरी बिंड्याची दाखवली, अहो जोडायचं काम नाहीये, मोडायचंच आहे. अगदी साधं सोपं. या एक उठायची कुठे की बाकी सगळ्या उठल्या? अरे बापरे. बिंड्या मोडग पोरी बिंड्याची लागलोरी,
झेंडावल्या झेंडावल्या पोरी झेंडावल्या हो. गायत्री आम्ही विसरलो नाहीये उखाणा घ्यायचा. जमल्या साऱ्या हौशी किरण रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी. यांनी सांगितलं घेतो काय. एक बाटली 2 ग्लास काय तुम्हाला हवे तेवढे घेऊ शकता. एक बाटली 2 ग्लास. बाईक काय तिचं नाव घेतो. बाईक माझी फर्स्ट क्लास. एक बाटली 2 ग्लास आणि गायत्री आहेच फर्स्ट क्लास. पुढं निलेश गाणं लावायचं. स्वागत आहे नवीन पाहुण्याचं. आता कंटाळलेल्या रयतेचं गारणं भवानी मातेने ऐकलं. मुघल मराठी मुलखावर आक्रमण करत होते. आया बहिणींची छेड काढत होते. जगणं मुश्किल झालं होतं आणि अशातच सर्व रयतेने आणि माझ्या जिजाऊने भवानी मातेला कळकळून हाक मारली. ती हाक भवानी मातेने ऐकली आणि माझ्या शिवबाच्या रूपाने 19 फेब्रुवारी 1630 मध्ये माझ्या शिवबाचा जन्म झाला आणि नवीन सूर्य उगवला. मराठी साम्राज्याची स्थापना करण्यासाठी भवानी मातेने आपल्या शिवाजीच्या रूपाने सुपुत्र धाडला आणि अवघा शिवनेरी आनंदाने बहरून गेला. सृष्टी नाचू लागली आणि या बाळाचं बारसं कसं केलं ते आपण बघूया.
असंच शिवाजी महाराजांसारखं कीर्तिवंत, गुणवंत, औषवंत हो, हीच आमच्या चैतन्य महिला मंचकडून त्यांना शुभेच्छा. असाच त्यांचा संसार फुलत राहो आणि मनात जेव्हा जेव्हा हा पहिला क्षण आठवेल तेव्हा आमची आठवण तुमच्या मनात राहो. खूप साऱ्या शुभेच्छा. आता खटार गाडी जाऊ दे, आता आमच्या आगीन गाडीतून आम्ही विक्रोळीला परत जातो. तुमचा निरोप घेतो. आम्हाला इथे कार्यक्रम सादर करायची संधी दिलात त्याबद्दल कुंभार फॅमिली आणि क्षीरसागर फॅमिली यांचे खूप खूप धन्यवाद, आभार. आगीन गाडी बोलते बेगीन गाडी, गाडी चालली गो वेगा मंदी, गाडी चालली गो वेगा मंदी. आगीन गाडी बोलते बेगीन गाडी, गाडी चालली गो वेगा मंदी, गाडी चालली गो वेगा मंदी. आगीन गाडी बोलते बेगीन गाडी, गाडी चालली गो वेगा मंदी, गाडी चालली गो वेगा मंदी. गाडी बोलते बेगीन गाडी, गाडी चालली गो वेगा मंदी, गाडी चालली गो वेगा मंदी. आगीन गाडी बोलते बेगीन गाडी, गाडी चालली गो वेगा मंदी, गाडी चालली गो वेगा मंदी. मला विक्रोळी आला, उतरा आला. धन्यवाद पुन्हा एकदा. खूप सारे शुभेच्छा. ओके ओके ना, ओके ना. हो झालं.